नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो, हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. येत्या 8 मार्चला म्हणजे शुक्रवारी या दिवशी आलेली आहे महाशिवरात्री. महाशिवरात्री ही भगवान शिवशंकरांना समर्पित असते. या दिवशी आपल्याला भगवान शिवशंकरांची विधिवत पूजा करायची असते. त्याचबरोबर या दिवशी काही उपाय आणि सेवा देखील केल्या जातात. आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी उपाय सांगणार आहे. आपल्याला या महाशिवरात्रीच्या दिवशी शिव मंदिरामधून घरी ही एक वस्तू घेऊन यायची आहे. ही वस्तू जर आपण आपल्या घरात आणली तर आपल्या घरातील 7 पिढ्यांचं दारिद्र्य हे नष्ट होईल. आपल्या घरात पैसा हा येऊ लागेल आणि श्रीमंतीचा योग हा सुरू होईल आणि संपूर्ण गरिबी ही नष्ट होईल. असा हा एक उपाय मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा. म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. तर पहा, जगामध्ये महादेवाचे खूप भक्त आहेत आणि प्रत्येक भक्ताला महादेवाला प्रसन्न करून त्यांचा आशीर्वाद हा घ्यायचा असतो. यासाठी महाशिवरात्र जो दिवस असतो तर हा दिवस भगवान शिवशंकरांना प्रसन्न करून घेण्यासाठी अतिशय महत्त्वाचा मानला जातो. तर आपल्याला हा जो उपाय आहे तर हा उपाय का करायचा आहे? जर आपल्या घरामध्ये सतत गरिबी आणि दरिद्री असेल, कष्ट आणि मेहनत करूनही आपल्या घरात पैसा हा टिकत नसेल, आलेला पैसा हा जास्त प्रमाणात खर्च होत असेल, म्हणजेच आपल्या घरामध्ये लक्ष्मी स्थिर राहत नसेल. लक्ष्मी आपल्या घरात तर येते परंतु ती कोणत्या कारणातून आपल्या घरातून काढता पाय घेते. म्हणून लक्ष्मीला स्थिर करण्यासाठी आपल्या घरामध्ये अखंड स्वरूपात टिकवून ठेवण्यासाठी आपल्याला हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे. कधी कधी आपण भरपूर कष्ट आणि मेहनत करतो परंतु आपल्या कष्टाला आणि मेहनतीला योग्य ते फळ मिळत नाही. म्हणून सुद्धा आपल्या घरात सतत गरिबी आणि दरिद्री ही येत असते. त्याचबरोबर आपले कुणाकडे पैसे अडकलेले आहेत, भरपूर दिवसापासून तुम्हाला हे पैसे त्या व्यक्तीकडून रिटर्न घ्यायचे आहेत परंतु तुम्हाला तुमचे पैसे हे रिटर्न मिळत नाही. त्याचबरोबर लक्ष्मी प्राप्तीचे मार्ग जे आहे ते सुद्धा मोकळे होत नसेल तर हा उपाय तुम्ही महाशिवरात्री दिवशी नक्की करून पहा. तसेच जर तुमचा एखादा व्यवसाय असेल आणि व्यवसायात तुम्हाला हवं तसा इन्कम, तुमचा व्यवसाय हवा तसा चालत नसेल, त्याचबरोबर तुमची शेती आहे, शेतीमधून तुम्हाला तुमच्या अपेक्षेप्रमाणे पीक येत नसेल किंवा तुम्ही एखादी नोकरी शोधत आहे आणि ती नोकरी प्राप्त करण्यासाठी तुम्हाला काही अडचणी येत असेल किंवा तुम्ही एखाद्या ठिकाणी नोकरी करत आहे परंतु तिथे तुमचा पगार वाढत नसेल, प्रमोशन होत नसेल, तर त्यासाठी सुद्धा तुम्ही हा उपाय जो आहे तर तो करू शकता. सर्वप्रथम आपल्याला उपाय हा कधी करायचा आहे तर आपल्याला हा जो उपाय आहे तर हा महाशिवरात्रीच्या दिवशी रात्री 12 वाजता करायचा आहे. म्हणजे शुक्रवारच्या दिवशी रात्री 12 वाजता आपल्याला हा उपाय करायचा आहे. यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, महाशिवरात्रीच्या दिवशी संपूर्ण दिवसामध्ये जेव्हा तुम्हाला वेळ भेटेल तेव्हा तुम्हाला एक धोत्र्याचं जे फळ असतं, धतुरा आपण त्याला म्हणतो, तर ते फळ तुम्हाला घरी घेऊन यायचं आहे. घरी आणल्यानंतर ना ते स्वच्छ तुम्हाला पाण्याने किंवा गंगाजलने धुवून काढायचं आहे. धुतल्यानंतर ना तुम्हाला काय करायचं आहे ते एका ठिकाणी आपल्या देवघरामध्ये ठेवून द्यायचं आहे. आणि ठीक रात्री 12 वाजल्यानंतर ना तुम्हाला काय करायचं आहे, ते धोत्र्याचं फळ जे आहे ना ते उचलून तुमच्या जवळ जे पण शिव मंदिर असेल तर त्या शिव मंदिरामध्ये तुम्हाला घेऊन जायचं आहे आणि त्या शिवलिंगावरती तुम्हाला अर्धा तास ठेवून द्यायचं आहे. ठेवल्यानंतर ना तुमची मनोमन तुम्हाला इच्छा व्यक्त करायची आहेत, महादेवांना प्रार्थना करायची आहेत. जी पण तुमची इच्छा पूर्तीसाठी तुम्ही हा उपाय करत आहे, तुमच्या जीवनातील अडचणी दूर करण्यासाठी हा तुम्ही उपाय करत आहे, ती अडचण दोन्ही हात जोडून भगवान शिवशंकरांना सांगायचे आहे. भगवान शिवशंकर हे अतिशय भोळे आहेत, ते आपल्या भक्तांना लवकर प्रसन्न होतात. हे फळ तुम्ही शिवलिंगावरती ठेवल्यानंतर ना जो तुमच्याकडे अर्धा तास असणार आहे त्या अर्धा तासामुळे तुम्हाला श्री शिवाय नमस्तुभ्यम या मंत्राचा जप करायचा आहे किंवा ओम नमः शिवाय या मंत्रासह तुम्ही जप करू शकता. अर्धा तास झाल्यानंतर ना तुम्हाला ते फळ जे आहे तर ते तुम्हाला उचलून 12:30 वाजता आपल्या घरात आणायचं आहे. घरात आणल्यानंतर ना एक लाल कपडा तुम्हाला घ्यायचा आहे. या लाल कपड्यामध्ये तुम्हाला ते फळ जे आहे तर ते तुम्हाला बांधायचं आहे. बांधल्यानंतर ना तुमच्या पैशांची जी जागा असते, जिथे तुम्ही तुमच्या घरातले पैसे, सोने, चांदी ठेवता, त्या ठिकाणी तुम्हाला हे धोत्र्याचं फळ जे आहे तर ते लाल कपड्यामध्ये बांधून ठेवायचं आहे. किंवा तुमचा एखादा व्यवसाय असेल, व्यवसायाची जागा जी असते
तर त्या व्यवसायाच्या ठिकाणी एखाद्या कोपऱ्यामध्ये सुद्धा तुम्ही हे फळ ठेवू शकता किंवा त्याची तिजोरी जिथे असते तर तिथे सुद्धा तुम्ही हे फळ जे आहे तर ते तुम्ही ठेवू शकता। त्याचबरोबर शेतीमध्ये चांगलं पीक येत नसेल तर शेताच्या एखाद्या कोपऱ्यामध्ये थोडासा खड्डा घ्यायचा आहे आणि त्यामध्ये तुम्हाला हे फळ लाल कपड्यामध्ये ठेवून तुम्हाला पुरून द्यायचं आहे। अशा पद्धतीने हा उपाय जर केला तर नक्कीच आपल्या सगळ्या इच्छा मनोकामना पूर्ण होतात, जीवनातील अडचणी सुद्धा नष्ट होतात। हा जो उपाय आहे ना, हा उपाय जर आपण महाशिवरात्रीच्या दिवशी जर केला तर त्याचं आपल्याला तुरंत फळ प्राप्त होत असतं। परंतु महाशिवरात्रीला बऱ्याच जणांना हा उपाय करणं शक्य होणार नाही, काही अडचणी असेल, सुतक असेल, तर अशा वेळी तुम्ही जी महिन्यातली शिवरात्री येते तर त्या शिवरात्रीला सुद्धा तुम्ही हा उपाय करू शकता। परंतु महाशिवरात्रीला जर केलं त्याचं फळ जे आहे तर ते आपल्याला लवकर मिळत असतं। त्याचबरोबर आता बघा, बऱ्याच जणांना रात्री 12 वाजता शिवमंदिरामध्ये जाणं शक्य होत नाही, तर अशांनी काय करायचं आहे, ज्यांना शक्य होईल त्यांनी आवर्जून मंदिरामध्येच हा उपाय करा। ज्यांना शक्य नाही परंतु उपाय करायचा आहे तर अशांनी आपल्या देवघरामध्ये जे शिवलिंग असतं तर तिथे सुद्धा तुम्ही हा उपाय करू शकता। रात्री 12 वाजले की 12 वाजता एक धोत्र्याचं फळ घ्यायचं, शिवलिंगावरती अर्पण करायचं। सांगितल्याप्रमाणे तुम्हाला अर्धा तास 12:30 वाजेपर्यंत श्री शिवाय नमस्तुभ्यम किंवा ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करायचा। 12:30 वाजल्यानंतर एक लाल कपड्यामध्ये हे फळ ठेवायचं, बांधून त्याची एक पोटली तयार करायची आणि सांगितल्याप्रमाणे तुमच्या व्यवसायात अडचणी असेल, घरात पैसा टिकत नसेल, त्याचबरोबर लक्ष्मी स्थिर राहत नसेल, अशा ठिकाणी तुम्हाला ते फळ जे आहे तर ते तुम्हाला ठेवायचं आहे। आता बऱ्याच जणांना असा सुद्धा प्रश्न पडला असेल की रात्री 12 वाजताच हा उपाय का करायचा? कारण महाशिवरात्रीच्या दिवशी मध्यरात्री ब्रह्माजींच्या अंगातून भगवान शिवलिंग या रूपात प्रगट झाले होते आणि या दिवशी भगवान भोलेनाथांची पूजा करून सर्व मनोकामना ज्या आहेत तर त्या पूर्ण होतात। या दिवशी बघा, भोलेनाथांचा म्हणजे भगवान शिवशंकरांचा विवाह हा माता पार्वतीशी झाला होता आणि यामुळे आपल्या रात्री 12 वाजता हा जो उपाय आहे ना, हा उपाय तुम्हाला करायचा आहे। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा। चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ।